माझं नाव ज्ञानेश्वर सरोदे. तर सांगायचं की माझ्या वडिलांची खूप धडपड मुलांना शिकवण्यासाठी. आम्ही सगळे 5 बहीण-भाऊ आहेत. तर देशमुख सरांना सगळी परिस्थिती माहिती की वडिलां म्हणजे ते म्हणतात ना, नॉलेज इज अ पॉवर. एकदा जर तुम्हाला जे नॉलेज आहे त्याची जर पॉवर कळली ना, तर डेफिनेटली आपण सक्सेसफुल झाल्याशिवाय राहत नाही. तसं पहिल्यापासून माझ्या वडिलांचं एक हे होतं की मुलांना शिकवायचं आहे, काहीतरी बनवायचं आहे. म्हणजे मी शिकलो इथे, माझी बहीण शिकली, ती आज BMS डॉक्टर आहे. काही कारणास्तव येऊ शकली नाही. माझी लहान बहीण शिकले, त्यामध्ये बहीण आहे ती B फार्मसी आहे, भाऊ आहे D फार्मसी. सगळे आम्ही आज पुण्याला आहोत आणि स्पेशल आपल्या कार्यक्रमासाठी मी पुण्याहून इथे आलेलो आहे. आणि स्पेशल म्हणजे सरांच्या एक आग्रहाखाती, एक प्रेमाखाती आपल्या जाधव कोचिंग क्लासेसच्या प्रेमासाठी आलेलो आहे. तर मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही. माझे जे सगळे इथे जमलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, प्रमुख पाहुणे आहेत, नंतर माझे जे मित्र आहेत, नंतर जे विद्यार्थी आहेत, त्यांना एक सांगायचं आहे की आपण सगळेजण काय करता की टाईम आहे ना, टाईमचं एक महत्त्व तुम्हाला सांगायचं आहे की एका दिवसामध्ये तर आपण सांगतो किती 24 तास आहेत. एका दिवसामध्ये किती तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, ते सांगायची गरज नाही. पण एका दिवसामध्ये कोणी सेकंड काढलेत का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. एका दिवसामध्ये सेकंड किती असतात? तर आपल्याला काय करावं लागेल? जे एका तासामध्ये जे मिनटं आहेत, किती तास? 60 मिनटं. नंतर एका मिनटामध्ये किती सेकंद येतं? 60 मिनटं. आपल्याला काय करावं लागेल? त्याचा गुणाकार करावा लागेल. 60 गुणिले 60 3600. तर 3600 गुणिले 24 म्हणजे किती? 86,400. हे काय झाले? सेकंद झाले एका दिवसातले. विचार करा, एका दिवसामध्ये एवढे सेकंद असतात, 86,400. तर आपल्याला समजा देव प्रसन्न झाला किंवा आपले कोणी प्रसन्न आईवडील प्रसन्न झाले, तथास्तु म्हटले, आणि आपल्याला ह्या वेळेच्या बदल्यामध्ये जर पैसे भेटले, आपण काय कराल? चांगल्या ठिकाणी आपण काय गुंतवणूक कराल? चांगल्या ठिकाणी आपण काय कराल? तसं आपण पैसे खर्च करू, चांगल्या गोष्टी घेऊ आपण. ह्या आपल्याला देवाने जे दिले ते काय दिलं आहे? वेळ दिला आहे. पैसे दिलेत का? आपण ते बचत करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. त्यामुळे जो आपल्याला वेळ आहे 86,400 सेकंद, तर आपल्याला प्रत्येक सेकंद आपण आहे ना आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतो, आपल्या खेळासाठी. मी ह्या मताचं नाही की फक्त तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तुम्ही खेळ खेळला पाहिजे. तुम्ही तुमच्या जे सर्वांगीण विकास आहे, जे स्कूलमध्ये असताना मी आज जे बोलतोय ते बोलायचं म्हणजे ना भीती वाटायची, अशी अंदरून घाम यायचा, अंदरून थरथर व्हायचं. पण ती भीती आज कमी होत आहे. जे कॉन्फिडन्स आहे ते आपल्या फक्त जाधव कोचिंग क्लासेसमुळंच आहे. आणि अजून एक माझ्याकडे सांगायला एक गोष्ट आहे की सगळ्यांना माहीत आहे की जंगलामध्ये सगळ्यात हुशार कोण आहे? कोल्हा. सगळ्यात हुशार प्राणी असलेला कोल्हा आहे, बरोबर आहे. सगळ्यात जास्त शक्तिशाली असलेला प्राणी कोणता आहे? हत्ती. शक्तिशाली असलेला हत्ती या, बरोबर आहे. सगळ्यात जास्त उंच असलेला काय? जिराफ. आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त पळणारा प्राणी कोणता आहे? चित्ता. पण जंगलाचा राजा कोण? त्याच्याकडे तर काहीच नाही ना. त्याकडे म्हणजे बघायला गेलं त्याकडे शक्ती नाही, तो हुशार नाही, नंतर तो उंच पण नाही, आणि तो पळू पण शकत नाही एवढा. चित्ता एवढा पळतो का? आपण स्वतःला का कमी समजतो? आपण पण एक राजासारखं आपण स्वतःला जर समजलं ना, आपण लात मारेल ते तर पाणी काढेल, ही इच्छाशक्ती असते ना, तर नक्कीच आपण ते आहे ना, ते आपल्या आयुष्यामध्ये आपण कमवू शकतो. ते फक्त आपल्याला समजलं पाहिजे की आपल्यामध्ये ती ऊर्जा आहे, एनर्जी आहे, आणि नक्कीच आपण ते गाठू शकतो. आणि जे यशाचं शिखर आहे ना, नक्कीच आपण त्यापर्यंत पोहोचू शकतो. आज मी खूप कमी वयामध्ये एक कंपनीचा हेड आहे पुणे येथे. त्या कंपनीचं नाव इलेक्ट्रोसॉफ्ट सिस्टीम, ज्यांनी एकदम लहान वयामध्ये एवढीच एक चांगली अपॉर्च्युनिटी दिली. त्या कंपनीला माझ्यामध्ये काहीतरी दिसलं. नक्कीच माझं कॉन्ट्रीब्युशन असेल की कंपनीला चांगल्या लेवलपर्यंत घेऊन जाण्याचं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव करण्याचं हे माझं एक स्वप्न आहे, आणि नक्कीच मी ते स्वप्न पूर्ण करणार. आणि ह्या सगळ्यात ज्या गोष्टी आहेत ते मी लाडके सर, देशमुख सर यांच्याकडून मी खूप काही शिकलो. त्यांच्याकडून
त्यांच्याकडून शिकण्यासारखी त्यांची शिकवण्याची पद्धत म्हणजे खतरनाक. जे की मॅथ्स तो आवडीचा विषय माझा, एकदम जवळचा विषय. जे माझ्या मित्रांनी पण सांगितलं की मॅथ म्हणजे किती सरांनी एकदम खतरनाक, म्हणजे त्यामध्ये प्रॅक्टिस करून घेणं. म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बरोबर आहे का चुकीचं आहे बाळांनो? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. मला वाटत नाही बरोबर आहे, कारण की त्यामध्ये एक शब्द ॲड करावा लागेल सर. त्यामध्ये एक शब्द आहे की ज्या वेळेला आपण परफेक्ट प्रॅक्टिस करतो, म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तर डेफिनेटली आपण काय करतो, त्यावर आपण एक चांगला माणूस बनतो. तो परफेक्ट म्हणजे काय, कन्सिस्टन्सी आणि आपल्याला रिव्हिजन करावं लागेल. त्यावेळी आपण काय बनतो, लाईफमध्ये परफेक्ट बनतो. सो डेफिनेटली आपण चांगलं काम करू. आणि असंच आपल्या क्लासेसला आज 25 वर्ष झाले. मी सगळ्या माझ्या गुरुजनांना, जाधव सरांना थँक्यू म्हणतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू सो मच.